हक सलाम शेतकरियों के सम्मान में कांग्रेस मैदान में, शेतकरियों के सम्मान में कांग्रेस मैदान में, बुलंद आवाज कोणाचा, कांग्रेस बुलंद आवाज कोणाचा, भाजप सरकारचं करायचं काय, धिक्काराचं धिक्काराचं बुलंद आवाज कोणाचा, शेतकरियों के सम्मान में, शेतकरियों के सम्मान में मोदी सरकार शेतकरी के सम्मान में, शेतकरी के सम्मान में मोदी सरकार, मोदी सरकार, खोके सरकार, मिंदे सरकार, बीजेपी सरकार, मोदी सरकार, मिंदे सरकार, खोके सरकार, खोके सरकार, जोर से बोलो कांग्रेस, जोर से बोलो कांग्रेस, जोर से बोलो कांग्रेस, जोर से बोलो अल्लाह बोल, जोर से बोल अल्लाह बोल, ताकत से बोल अल्लाह बोल, हिम्मत से बोल अल्लाह बोल, बोलता क्यों नहीं, बोलना पड़ेगा अल्लाह बोल, बोल मेरे भाईना अल्लाह बोल, ताकत से बोल अल्लाह बोल, हिम्मत से बोल अल्लाह बोल, बीजेपी सरकार, बीजेपी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। राज्यांमध्ये हा डेव्हलपमेंटसाठी जवळपास 70-80 हजार सीआरचा म्हणजे लाखाचा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि फक्त 7 ते 8 लाख करोडचा निधी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये देण्यात आला। आणि सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट आहे बिहारमध्ये तुम्ही बघा, बिहारमध्ये काल काँग्रेसने आंदोलन केलं आणि त्या बिहारमध्ये पोलीस कर्मचारी जे पुरुष कर्मचारी होते महिला भगिनींना पकडण्यासाठी किंवा त्यांना हात लावण्याची जी कायद्याच्या अनुषंगाने तरतूद आहे ती महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केली पाहिजे होती। मात्र त्या आर्थिक याच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाच्या महिला भगिनींना पकडण्यासाठी आणि त्यांना अतिशय तीव्र पद्धतीने ज्या पद्धतीने पोलिसांनी आक्रमक होऊन महिला भगिनींना छेडछाड केली त्यामध्ये त्या गोष्टीचा शहर महिला काँग्रेस कमिटी आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी निषेध करते। शेतकऱ्यांचा विषय आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे। मला असं वाटतं हे आर्थिक बजेट हे फक्त नाटक आहे आणि महाराष्ट्राला जाणून बुजून एकतर महाराष्ट्राचे सगळे प्रोजेक्ट हे अन्य राज्यांमध्ये घेऊन जाण्याचं काम सुरुवात आहे। महाराष्ट्राला कुठंतरी संपवण्याचं काम ही भाजप सरकार म्हणजे ताकदीने करत आहे। मला या आर्थिक बजेटचा मी जाहीर निषेध करते। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जे कर्ज प्रकरण आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। महिला भगिनींच्या असंख्य प्रश्न आहेत त्यावर देखील नीट डिटेल्स मध्ये चांगल्या प्रकारची एक जी बजेट असतं ते बजेट या ठिकाणी करण्यात आलेले नाही करिता मी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने या बजेटचा जाहीर निषेध करते। आज सगळ्यात मोठी मागणी जी आहे शेतकऱ्याच्या संबंधी आहे। जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले आणि आपले इन्चार्ज चन्नीझाला साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 25 तारखेला शेतकऱ्याच्या सन्मानासाठी शेतकऱ्याच्या मागण्या घेण्यासाठी म्हणून आंदोलन करण्याची धरणे देण्याची आज आम्हाला तारीख सांगितलेली होती आणि त्या संबंधी आज सर्व काँग्रेसचे लोक आज रस्त्यावर आलेले आहेत। खरं म्हणजे कालचं बजेट आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये काही नाहीये। एमआरपीच्या किंवा MSPच्या बाबतीतले निर्णय हा त्यांनी घेतलेला नाहीये आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागितलेली होती ती कर्जमाफी सुद्धा त्यांनी दिलेली नाहीये। आज शेतकरी अडचणीत आहे। काही ठिकाणी पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी पाऊस होत नाहीये, काही ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे। या सगळ्या बाबीमध्ये मागचे आपण वर्षाचं पाहिलं तर दुष्काळाचे पैसे मिळाले नाही, विमा कंपनीचे पैसे मिळाले नाही आणि जे नुकसान झालेले शेतकऱ्याचे त्याचा सुद्धा पैसा शेतकऱ्याला आजपर्यंत मिळालेला नाहीये। केवळ KYCच्या नावाखाली शेतकऱ्यांना धोका द्यायचं काम आणि विमा कंपनीचे खिसे भरण्याचं काम ह्या शासनाने चालवलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून काँग्रेस नेहमीच रस्त्यावर येईल आणि शेतकऱ्याच्या हक्काची मागणी ही नेहमी करून घेईल इतकी आम्हाला गॅरंटी आहे। आता जसं म्हटलं काँग्रेसच्या काळात किती वेळेस कर्जमाफी झाली राज्यातही आणि केंद्रातही काँग्रेसचं
पूर्ण वेळ सरकार होतं, आतापर्यंत काँग्रेसने किती वेळ शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली? मनमोहन सिंग यांचं सरकार असताना त्यावेळेस आपण पाहिलं असेल 70,000 कोटीचं कर्ज त्यावेळेस मंजूर केलेलं होतं. काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा विलासरावजीचं सरकार असेल किंवा उद्धवजीचं सरकार असेल, सरसकट त्यावेळेस सुद्धा कर्जमाफी त्यावेळेस झालेली होती. मग आता सरसकट कर्जमाफीची आपली पुन्हा मागणी आहे का? हो, प्रश्नच नाहीये सरसकट केल्याशिवाय, कारण की पाऊस बरोबर झालेला नाही, दुबार पेरणीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना मालाला भाव मिळालेला नाहीये आणि त्यासाठी म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. धन्यवाद सर.